मी मोदी साहेबांना आवाहन केलं की तुम्हाला जर खरोखर बाबासाहेबांबद्दल आदर असेल तर अमित शहाचा राजीनामा आज रात्रीपर्यंत घ्या किंवा त्याला मंत्रिमंडळातून बरखास्त करा. त्याच्याऐवजी हे मोदी साहेब त्याची पाठराखण करून राहिले होते. काँग्रेसनं बाबासाहेबांना कसं पाडलं, बाबासाहेबांना कसं रोखलं, म्हणजे निव्वळ खोटा इतिहास सांगण्याचं काम. बाबासाहेबांनाच महात्मा गांधींनी संविधान सभेवर निवडून आणलं, दुसऱ्या एका खासदाराला राजीनामा द्यायला लावला आणि घटना समितीचं मसुदा समितीचं अध्यक्ष होते. सगळा खोटा इतिहास सांगून काँग्रेसवाल्यांबद्दल चुकीच्या बातम्या, खोटं बोल पण रेटून बोल हे सांगण्याचा प्रयत्न मोदी साहेब करत आहेत. आणि म्हणून हे निवेदन कोणाला द्यायचं ही तुमच्या आमच्या सगळ्यांसमोर प्रश्न आहे. महाविकास आघाडीचे लोक इतक्या कमी वेळात, काल आमचं अमरावतीला आंदोलन होतं, आज वेळेवर इथे आपलं आंदोलन ठरलं. पण एवढ्यानं आपल्याला होणार नाही तर आपल्याला पेटून उठल्याशिवाय, म्हणजे सोयाबीनचा भाव नाही, कापसाला भाव नाही, तूर 12,000ची आता प्रवीण 7,000वर येऊन राहिली, त्याच्यात दवाड गेलं, त्याचा कल्ला कोणी करू नका. हरभऱ्याचं काय होते काही सांगता येणार नाही. म्हणजे शेतकरी शेतमजुराचे सर्व प्रश्न लपवल्या जाण्यासाठी, मागे पडण्यासाठी हे सगळे विषय मुद्दामून भारतीय जनता पक्षाच्या वतीने काढले जातात. त्याचा निषेध करण्यासाठी जनतेनं जागृत व्हायची गरज आहे. तुम्ही आम्ही जागृत होऊन, नेते मंडळी जागृत होऊन काही फारसा उपयोग होईल. आपण जागृत होतो आपल्याला रोज समजते. पण आम जनता, आता लाडकी बहीण सांगितली होती 3 लाखाचं कर्ज माफ कर, किती करणार बाबा, तर मंत्रिमंडळाचं खाते वाटतच नाही. लाडक्या बहिणीचे 75 लाख अर्ज पेंडिंग आहे, प्रलंबित आहे. 2100 देतो तर 1,500 देऊन नाही राहिले तर 2100 केव्हा देतो.